हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. मी आहे रोहिणी आणि आजपासून आम्ही आमच्या व्लॉगिंगचे जर्नीचे स्टार्ट करत आहे. खूप टाईमपासून आमचं चालू होतं की व्लॉग शूट करायचा आहे. पण आम्ही एखाद्या स्पेशल थिंग म्हणा किंवा एखाद्या स्पेशल ओकेजनची वाट बघत होतो आणि आज तसंच काहीच आहे. एकतर आहे माझा आज बर्थडे आणि सेकंड आम्ही आलो आहो आज. लुक ॲट दिस. तुम्हाला कळत आहे की नाही मला नाही माहिती, पण आम्ही आलो आहो आज त्र्यंबकेश्वरला. खूप टाईमपासून आमचं चालू होतं की त्र्यंबकेश्वरला जायचं. फायनली आज तो दिवस आला आहे. आणि तुम्ही आमच्या व्हिडिओजला खूप प्रेम द्या, भरपूर ब्लेसिंग्स द्या आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसं तर ब्लॉग मी कालपासूनच शूट केलेला होता, पुणे टू नाशिक जर्नी, आणि तो तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल त्याच्या क्लिप्स. पण मला इंट्रोडक्शन व्हिडिओ हा आज इथेच करायचा होता शिवाच्या ब्लेसिंगनी. खूप तुम्हाला माझा आवडेल पुढील व्हिडिओ. आणि बघा तुम्ही मी पुणे टू नाशिक प्रवास कसा केला आहे. हॅलो, वेलकम टू अवर फर्स्ट व्लॉग. तर आज म्हणजे खूप टाईमपासून आमचं सुरू होतं की व्लॉग शूट करूया. पण आम्ही स्टार्ट तर करत होतो व्लॉग, पण त्याचं एंड नव्हतं होत. आज मी परत ट्राय करते व्लॉग शूट करायचा. तर आजचं रिझन पण तसंच आहे, कारण की आम्ही निघालो आहोत त्र्यंबकेश्वरला जायसाठी. आणि आता आम्ही सकाळचे 5 वाजता हिंजवाडी फेज 3वरून निघालो. तर आता 5:30 वाजले आहे. आम्ही वाकड क्रॉस केलेला आहे. तर स्टे ट्यून विथ अस. आम्ही दाखवतो की आमची जर्नी कशी होते आणि मी तुम्हाला शेअर पण करते की बाय रोड जर्नी आमची. आता सध्या तर काहीच ट्रॅफिक नाही, कारण की सध्या सकाळी तेवढी ट्रॅफिक नसतेच. पण समोर मिळेलच चाकणला वगैरे. पण आम्ही लवकर निघालो, बघू. आणि तसं बघितलं तर आमची न्यू गाडीची ही पहिलीच आमची दोघांची एवढी लॉंग जर्नी आहे, लॉंग ट्रॅव्हल जर्नी आहे. सो आम्ही हळूहळू जाणार आहे. सफर का मजा लेते हुए, हो ना. सो स्टे ट्यून विथ अस. ओके, आता वाजलेले आहे 6 आणि आम्ही चाकण क्रॉस करून पुढे निघालेलो आहो. आणि आम्हाला चाकणला काहीच गर्दी नाही लागली, काहीच ट्रॅफिक नव्हतं. त्र्यंबकेश्वरला जाताना पूर्ण एक साईडच्या लेनचं रोडचं काम चालू आहे. थिंक रोड मोठा करणार आहे. त्यामुळे एक साईडचा रोड चालू आहे आणि हा पण रोड थोडासा तेवढा चांगला नाही. खडदळ रस्ता आहे, त्यामुळे गाड्या पण स्लो चालल्या ड्रायव्हरच्या नसल्यामुळे. आता किती 2.7 किलोमीटर बाकी. आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आणि आम्ही चेकिंग वगैरे केलेलं आहे. आता खूप थकल्यासारखं वाटत आहे. आता थोडं फ्रेश होतो, थोडा आराम करतो, कारण की काल रात्री पण झोप झालेली नव्हती. उद्या पण सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे. त्यामुळे आता 1-2 तास थोडासा आराम करतो आणि मग त्यानंतर थोडं जाऊन येतो, बाहेर बघून येतो. तर मी तुम्हाला एक असा क्विकमध्ये छोटासा रूम टूर देते. वेट रन्स आहे आणि असा हा एरिया आहे. समोर टी व्ही युनिट आहे, टी व्ही वगैरे आहे, सोफा वगैरे दिलेला आहे. सो आम्ही खूप काही असा फॅन्सी रूम नाही घेतला, कारण की आम्हाला 1 नाईट स्टे करायचं आहे. ते बेसिन वगैरे आहे, असं बेड्स आहे आणि इथे बाल्कनी आहे जी छान आहे, मोठी आहे. उन्हाळ्यात नव्हते, पावसाळ्यामध्ये मस्त वाटत असेल ना, ग्रीनरी ते व्ह्यू. आणि समोर पूर्ण माउंटेन्स आहे समोर. आता मी थोडेसे रेस्ट करते, आराम करते. बघू आता जर संध्याकाळी कुठे जाण्याचा प्लॅन होत आहे तर मी दाखवते. बघू आम्ही मंदिराकडेच व्हिजिट करू. दर्शन जरी नाही झाले तरी बाहेर थोडं फिरून येऊ, मार्केट वगैरे. ते अजून काय आहे बघू जवळपास. काय करत होते? कोणता फ्लावर चांगला?
दर्शन वगैरे झालं आहे छान. आणि दर्शन करून आता आम्ही चाललो गोदावरी कुंड. तर ऑटो केला आम्ही, चालत जाण्यापेक्षा म्हटलं की ऑटो करून जाऊ. दर्शन वगैरे छान झालं. आम्ही ॲक्च्युली 5:30ला जाणार होतो, पण ते काही पॉसिबल झालं नाही. 8 वाजता गेलो, VIP पासने गेलो, तरी पण अर्धा तास लागला आम्हाला. आता चालू गोदावरी कुंड. मंदिरातून दर्शन करून आलो, नाश्ता पण झालेला आहे. आता आमचा टाईम आहे चेकआउट करण्याचा. ॲक्च्युली बाहेर थोडा नॉईस होता, त्यामुळे मी इथे व्हॉइस ओव्हर देत आहे. मी चेकआउट करून आता डायरेक्टली जाणार आहे सुला वाईन यार्डला. आय होप सो तुम्हाला माझा फर्स्ट व्लॉग आवडला असेल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.